आता भक्ती कोणाची करायची हे 2 मिनिटात सांगतो. एक आपले आई वडील, 2 आपली भूमी आणि 3 आपला गुरु. कारण तपेविण दैवत जिथल्याविण प्राप्त कुंजेविण हित कोण सांगे, गुरुविण अनुभव ऐसा कर. आईची सेवा करा का न मातू परम दैवत. देशभक्ती करा. आपण ज्या भूमीत जन्माला आलो त्याची भक्ती करा का जननी जन्मभूमिश्च स्वर्गात अपि गरीयसी. तिच्यासारखं आपली आई आणि आपली जन्मभूमी ह्यापेक्षा दुसरं सर्वश्रेष्ठ स्वर्गाहून दुसरं नाही. आई वडिलांची सेवा आता लक्षात घ्या. भगवंताची सेवा कशी करायची, भक्ती कशी करायची, माझ्या संतांसारखी. संतांसारखी. आईची सेवा कशी करायची, पुंडलिकासाठी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहील भेटेल. आणि 3 देशभक्ती करायची. ती कोणासाठी करायची, अनेक थोर शहीद आपल्याकडे नेते होऊन गेले, जवान होऊन गेले, पण देशभक्ती करायची असेल तर माझ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखी करायची. काळ्या पाण्याची शिक्षा दिली, समुद्रातून खालून निघाले. या जगामध्ये 2च उड्या प्रसिद्ध आहेत बरं, काही समुद्रावरच्याच. एक समुद्रावरून घातलेली उडी हनुमंतराय आणि एक समुद्रा खालून घातलेली उडी माझे स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्यवीर म्हटलेलं आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, माझा देश तुमच्या, माझी भूमी तुमच्या अधीन कधीच असू शकत नाही, कारण मी तुम्हाला स्वतःला अजून माझं स्वातंत्र्य तुमच्या ताब्यात दिलेलं नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा देत असताना भगवान परदेशामध्ये घेऊन चालले होते. इंग्रजांच्या राज्यामध्ये असताना देखील इंग्रजांचा सगळ्यात पहिला अधिकारी विल्सन नावाचा, त्याच्या छाताडावरती गोळी काढली. ती माझ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. इंग्रजांना सगळ्यात पहिला आणि धक्का बसला होता तो 1630 ते 1680 सालामध्ये माझ्या शिवाजी महाराजांनी जयंती उत्सव साजरा केला. त्याच्यावरती त्यांनी राज्य संमेलनामध्ये राज्यस्तरीय वंदना म्हणून काय केलं, बंधन आणलं. 1893 ला माझे लोकमान्य टिळकांनी ते चालू केलं. पुन्हा गणेश उत्सव, जो आपण नुकताच केला मागे गणेश उत्सव साजरा, तो उत्सव आपल्या घरात गणपती येतात ते भाद्रपद चतुर्थीचे. 10 दिवस युद्ध केलं सिंधुरासुराबरोबर आणि 10 दिवस आपण त्यांना घरात ठेवतो, ते विश्रांती करतात त्या दिवसाची आठवण म्हणून. आणि मग विसर्जन. मग आता तुझ्या पायी या अहंकारासारख्या सिंधुदुराचा आम्ही नाश करतो, त्याला विसर्जन करतो, म्हणून त्याच्या 11व्या दिवशी विसर्जन. त्या मागची भावना. आणि मागे गणेश उत्सव माझ्या शिवाजीरायांनी चालू केला आणि त्याला चालना दिली ती कोणी, माझ्या टिळकांनी. हे का सांगते, हे सगळे नेते, हे सगळे संत कुठचे आहेत, या भूमीतले आहेत, आपल्या आजूबाजूचे आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर पालघर फार लांब नाही आपल्यापासून, टिळक चिखली दापोली आपल्यापासून फार लांब नाहीये. आणि हे सगळे माझे संत असे म्हणतात काय, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतील. जिथे जिथे माझ्या हरीचे दास जन्माला येतील, सत्सद विवेक बुद्धीने भगवंताला शरण जातील, आत्मसंवेदन करतील, त्या त्या वेळेला काय होईल, दुष्टनाचा, दुर्जनांचा, किंबहुना आपल्यातील वाईट गुणांचा, दुर्गुणांचा पराभव निश्चित होईल. म्हणून भक्ती करायची आहे. प्रथम भक्ती करा आपल्या आईची, तिच्यासारखं दैवत नाही. दुसरी भगवंताची करायची, ती माझ्या संतांसारखी. आईची करायची पुंडलिकासारखी. आणि शेवटी करायची माझ्या सावरकरांसारखी. विल्सन नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यावर जेव्हा छाताडावरती गोळी पडली, स्वातंत्र्यवीर सावरकरांना तिकडे प्रश्न विचारला गेला तिकडे, कारण या सगळ्या इंग्रजांना माहित होतं एवढं डोकं आणि एवढी बुद्धी लावणारा एकच माणूस आहे. ते कोण, कारण तेव्हाही जहाळ आणि मवाळ गट होते, आत्ताचे गट नव्हते. ठीक आहे, आताच्या गटांविषयी न बोललेलंच बरं, वेळ सुद्धा कमी संपलाय आपला, त्यामुळे न बोललेलं बरं. पण तेव्हाचे 2 गट होते, जहाळ आणि मवाळ. ते माझे स्वातंत्र्यवीर सावरकर त्यातले होते. 16 वर्षामध्ये आपल्या मुलांनी काय करावं, भक्ती करायची. लहान लहान मुलं, तरुण मुलं जे सगळे असतात चिंतन करा. कशासाठी, थोडक्यात सांगते. कीर्तन झालेलं आहे आपलं, तुम्ही उद्या काय माझं ऐकणार नाही मला याची खात्री आहे. तर मग आज संधी भेटले तर 2च मिनिटात उरकते. काय म्हणतात, आपल्या लहान मुलांनी भक्ती करा, देशावर करा. का करायची, तर तुम्ही उद्याचे आधारस्तंभ आहात. आणि कोणाकडून जायचं, याला शरण व्हायचं, आणि मग तरच तुम्ही देशभक्ती करू शकता, आईची भक्ती करू शकता. सगळ्यात आधी हा, कारण आधी अंती अवघा हरी आहे, त्याच्या पलीकडे दुसरा कोणी नाही. म्हणून देशभक्ती करताना माझ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना हाणण्यात आलं. इकडे त्यावेळेस विल्सन नावाचा सगळ्यात पहिला अधिकारी मारला गेला आणि तिकडे सावरकरांना, पण याशिवाय दुसरा कोणीही करणारा नाही. खूप मारलं, खूप हाणलं. आणि जो तुरुंगामध्ये त्याला काळ्या पाण्याची शिक्षा द्यायला घेऊन जात होते, 16वं वर्ष भक्ती करण्याचं वर्ष. म्हणजे ज्ञानेश्वरांनी अख्ख्या जगासाठी पसायदान मागितलं, वय वर्ष 16वं. माझ्या शिवाजी राजांना माझा पण इथे बसले ते माझ्या राजांमुळे होते. एकदा अधिक धन्यवाद द्या, टाळ्या वाजवा आपल्या महाराजांसाठी. त्यांचं स्मरण करतोय की त्यांच्याविषयीची भक्ती
आपल्या छत्रपती महाराजांबद्दलची आपली भक्ती की आज आपण त्यांना स्मरण केलंय आणि केलंच पाहिजे. कारण आपल्या मंदिराने आपल्या मंदिरातली देव, आपल्या मंदिराचे कळस, आपल्या मंदिरावरले ध्वज हे माझ्या महाराजांमुळे शाबित आहेत, तुमच्या आमच्या सगळ्या महाराजांमुळे, त्यांच्यामुळे शाबित आहे. त्यामुळे त्यांचं स्मरण आपल्याला झालंच पाहिजे. तुम्ही नारळ देताना कुलदेवाला, जागेला, गावाला आपल्या महाराजांच्या नावाचे काढत जायचं. ते काय उपाशी नाहीत नारळासाठी, पण त्यांचं स्मरण करून भक्ती करा. त्यांचा